माझ्या माऊवर माझ्या ताईनूवर माझा लय जीव होता, लय जीव होता माझा, लय जीव होता माझा, लय जीव होता माझा, लय जीव होता, लय जीव होता या समन्यांवर माझा लय जीव होता, शालू लय जीव होता. तू चुकली शालू, तू फसवलं मला शालू, तू फसवलं मला, चुकलं तुझं. चुकली तू. तुम्ही कोण? साहेब मी संपत परब, निवृत्तीचा मित्र. हा मग? साहेब आमची कंपनी बंद पडली. इथल्या कामगारांची परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे साहेब. अक्षरशः जगणं नकोसं झालंय. प्लीज सोडून द्या साहेब त्याला. परत असं नाही करणार तो. काय रे, नाव काय म्हणाला तुझं? निवृत्ती. भालदेदार. बायकोपोर आहेत ना तुला? जी. मग त्यांचा तरी विचार करायचा. असं रात्री अपरात्री भटकायचं नाही. परत सापडलास ना तर लंबा हात जाशी. दंडाची रक्कम भरायची आणि यांना घेऊन जायचं. हां साहेब. शेंडे फाईन मारा आणि सोडून द्या. थँक्यू साहेब. हे बघ निवृत्ती, तू गावी जा, तुला बरं वाटेल. तुझी तब्येत ठीक नाही आहे. तिकडे बायको पोरांबरोबर. अरे अरे निवृत्ती, अरे निवृत्ती दादा कसा आहे? कधी आला मुंबईवरनं? बरं नाही वाटत आहे का? डॉक्टरकडे सोडू का घरी सोडू तुला? जाईन, तू जा. निवृत्ती दादा येतो मी. निवृत्ती दादाला घरला जाताना पाहिलंय मी. निवृत्ती आलाय घरला.
बाबा बाबा गप रे लगेच बाबा बाबा. कधी आला बाबा? हो कसे आहात तुम्ही? फोन नाही केला. कुठं होतं कुठं इतके दिवस? काय कळवलं नाही. हा? काय होतंय का तुम्हाला? आओ बरं वाटत नाही का? आराम करा. बाबा चला ना खेळायला. ये पोरानो, त्रास नका देऊ बाबाला. तुम्ही आज चला ना, आराम करा. हा चला. बाबा तुम्हाला काय झालंय? अरे गप रे, सांगितलं ना आराम करू दे त्यांना. चला ना, चला ना. उठा उठा. हळू हा. तुम्ही बसा, मी चाय टाकते. बघा जी सर. तुम्हाला काही माहिती आहे का? साहेब 2 दिवस झाले हा दरवाजा बंद आहे. फोन आम्हीच केला होता. यांचे कोणी नातेवाईक? यांचे नातेवाईक हिला आई माहिती. वारली आहे आणि नवरा 2 वर्षापूर्वी सोडून गेलाय. हो पण काही दिवसांपासून एक माणूस राहतो तिच्यासोबत. माणूस? काय नाव काय त्याचं? नाही माहित. साहेब मला माहिती आहे. याला माहिती आहे सगळं. हा इकडे. तुला नाव माहिती आहे? हो साहेब. काय? निवृत्ती नाव आहे त्याचं. निवृत्ती? पूर्ण नाव माहिती आहे का? नाही साहेब. शेंडे जरा इकडे या. याला Yes, बरं sir. माहिती आहे सगळं. हा निवृत्ती कोण आहे, कुठे राहतो, जरा बघा. हा ओके सर. एक मिनिट. काल ज्या व्यक्तीला आपण पकडलं होतं त्याचं नाव काय? निवृत्ती भालतेदार. याला घ्या. हा चाल रे. ये चल घ्या. चल. काही कळलंय वाटतं. चला. मी काय केलं साहेब? निवृत्ती भालतेदार कुठे आहे? काय झालं साहेब? शालू शिंदेना ओळखतो का? जी साहेब, पण झालंय काय साहेब? शालू शिंदेचा खून झालाय. काय? पण निवृत्ती असं काही करणार नाही साहेब. हे बघ, व्हायला काही होऊ शकतं. संशयाच्या यादीत तुझं सुद्धा नाव आहे. त्यामुळे तुला जे काही माहिती असेल नसेल ते तुम्हाला सगळं खरं खरं सांग. साहेब, मी एक गरीब माणूस आहे. मी तुम्हाला सर्व सांगतो. मी आणि निवृत्ती एकाच ठिकाणी कामाला होतो. त्याची बायको पोरं गावी होती. अचानक आमच्या कंपनीत संप झाला. कुठे जातात बॅग घेऊन? गावी चाललो. मग परत कधी येणार? कायमचा. का? इथं खूप कठीण झालं शहरात राहणं. काही काम नाही, भाडं बी थकलंय. पार उपाशी मरायची पाळी आली. गावीत जाऊन राहीन म्हणतो. हे फंडाचे पैसे भेटले असते तर गावी दुकान तरी सुरू करता आलं असतं. पण ते बी कधी भेटणार काही कळना झालंय. तुला काय अंदाज आला तर मला कळवशील? हो. पैसे आहेत? हा?
आओ मी काय म्हणते, कसं तरी करून जगतोय ना आपण, 2 घास सुखानं खातोय ना. झालं बोलून. पण कितींदा बोलायचं याच विषयावर. हीट भट्टीवर काम करून जगणं म्हणजे काय जगणं आहे? पोरांच्या भविष्यासाठी शहरात जावंच लागणार. हे बघ, समधी कामं करून बघितली तर काही लागलं हाताला नाही ना. आता शहरात जाण्यावाजून काही पर्याय नाही. पण काळजी घ्या. द्या रे, बॅग द्या पोरांनो. आम्ही नाही देणार. द्या. या. या इकडं. आईची काळजी घ्या रे. हो. जास्त दंगा करू नका, अभ्यास करा. हा आली आली. वहिनी पोरं कशी आहेत? बरी आहेत. पोरं लई हुशार निघाली. वाह, क्या बात आहे. कामं करून शाळेत जातात. ताईनं बी जाते कामावर. फंडाच्या पैशाचं काही कळलं? अरे बघतोयस ना, संपच नाही मिटलं अजून. पैसे तर बुडायलाच जमा आहेत. मी तर वडापावची गाडी टाकली. संपत कुठं काही काम मिळेल काय? आणि राहायची जागा मिळेल? राहायची जागा? हा. भाडं नाही परवडणार तुला. एक वेळ कामाचं होईल बघ. माझी जिथे गाडी आहे ना, त्याच्या समोरच ऑफिसमध्ये एका शिपायाची गरज आहे बघ. हा, चालेल चालेल. पण राहायचं पण बघ ना, कुठं काय होत आहे का? राहायचं एक इलाज आहे बघ, तुला जमत असेल तर. राहू दे, तुला काय त्रास आहे? तसा पण तो उद्या गावी जाणार आहे. तो आल्यानंतर बघू. आता झोप शांत. सह्याद्री पर्वत रांग. भाऊ श्री. बाबा आई, बाबा आले, बाबा आले. बाबा हे बघा मी पहिला आलो. हे माझं प्रगती पुस्तक. हा. आणि हा पेन मला मास्तरांनी दिला. मी पण अरे पहिली वा. आली. हो. अरे वा. धर 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 धर. तुमच्या दोघांसाठी गंमत.
हा बाबा मला पहिलं. ए बघ आणि पहिलं. मला तुला पण आवडलं? माझ्यासाठी काय नाही आणलं? नाही विसरलो. आता तुम्ही भट्टीवर काम नाही करायचं हा. अभ्यास करायचा आणि मोठं व्हायचं काय. दादा माझे कपडे किती छान आहे. ए ताईनो जावा तिकडं. तुझा बी- अगाच काय करते. हो आपण एकदा शाळेत घालून देऊ. हे बघ तुझ्यासाठी नवा कोरा मोबाईल. हा हा पण मला काही समजत नाही त्यातलं. मला तरी कुठं समजतं तवा. फोन घेता आलं की झालं. आणि मी हाय ना समजून सांगायला. दुर्वा पोर आहेत अंगणात. या मोबाईल मुळे दूर राहून बी जवळ येऊ आपण. बाबा मोबाईल हा. बाबा मोबाईल आम्हाला पण मोबाईल. हा हा थांबा थांबा जरा थांबा. गाल का करू नका. हे बघ मी तर लांब जातो आणि तुला कॉल करतो. हा कॉल आला ना की हे हिरवं बटन दाबायचं. ये हा समजलं. हा हा लावा. हा हा दाब. उच 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 दाब. हा 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 हॅलो ताईनो. हा हा काय हॅलो म्हणायचं. हॅलो. हा हॅलो. हा कशी हाय माझी राणी. हा हाय बरी आहे. कानाला कानाला लाव. हा हाय बरी आहे. हा आय लव्ह यू. चला बरं मग एक पप्पी दे पटकन. काय चावटपणा चाललाय. पोरं आहेत ना. चावटपणा काय त्यात. बायको आहे तू माझ्या लग्नाची. आय लव्ह यू म्हणाल काय झालं. म्हण आय लव्ह यू. हा दादा बाबा आईला आय लव्ह यू म्हणाला. मी येतो गावातून जाऊन येतो. जेवण करून ठेव. हा ठेवते. ताईनो ए उद्या लगेच जावं लागणार शहरात. परत लगेच. हा नाही गेलो तर खाडं होतील. पगार कापतील माझा. आव पण जावं लागणार. पैसे वाचवायचं आपल्याला. जावा तिकडं. ए ऐक ना. इकडं बघ. जायला लागणार. आई त्रास देऊ नगर. हा आणि शाळेत अगदी मनापासून अभ्यास करायचा. हा तू बी काळजी घे ग. चला. निवृत्ती. अरे नमस्कार मास्तर. नमस्कार. काय पुन्हा मुंबईला का? वय कसं चाललंय मुंबईत? नाही ही मुलं तसं तुझ्याबद्दल सांगत असतात. बरं चाललंय. नवीन नोकरी लागली. अरे फारच छान झालं की. म्हणजे आता तायनूला वीट भट्टीवर जायला नको. तेच सांगतोय मास्तर. तिला कवा धरणं ऐकती कुठं ती. ऐकेल पण निवृत्ती ही तुझी दोन्ही मुलं हुशार आहेत आणि माझं त्यांच्यावर लक्ष आहे बरं का. वय जपून जा. वय चला शाळेला चला.
बाबा येतो. चला टाटा डबा टाटा खावा रे पोरांनो. चला 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 हा चला. हा बरं चल भाडाला मी निघतो. हा चल. कुठं? स्टँडावर. ओ थांबा. हे काय? चिवडा लाडू शंकरपाळी आहे, खावा. आणि हा पोचल्यावर तेव्हा तरी आय लव्ह यू म्हणशील का? हा साहेब. काय नाही चला चल की. अहो ऐका ना, नीट जावा, नीट जावा. हा. हा. काय नाही का आय लव्ह यू. हा बोल की. आय काय ग? बोल. हा? नाही. सॉरी निवृत्ती, माझ्या बायकोमुळे तुला त्रास होतोय. एक मिनिट. हा, हे तुमचं सामान आणि निघा. आणि ह्या माणसाला सांगा आत्ताच्या आत्ता ही जागा रिकामी करायला. अहो ते काय म्हणतात ना, भट्टाला दिली ओसरी आणि भटात पाय पसरी. वहिनी माझं काही चुकलंय काय? अहो चुकलं कुठं तुमचं? चुकलं ह्या संपतचं. घराची नुसती धर्मशाळा करून ठेवलीये. स्वतःचा ठिकाणा नसतो आणि चाललेत समाजसेवा करायला. अगं पण असा रात्रीचा कुठे जाईल तो? हे बघा, मला काही माहित नाही. आणि तुम्हाला त्यांचा पुळका असेल ना, तुम्ही पण त्यांच्या मागे चालते व्हा. नाही तुम्ही नका भांडू, मी निघतो वहिनी. हा थँक्यू. हा निवृत्ती, माझ्या बायकोमुळे तुला खूप त्रास होतोय यार. नशीब असते एकेकाचं. तो परीक्षा बघत असतोय. अरे एवढे दिवस का होईना तुम्हाला जागा दिली. लय उपकार झालं तुझं. अरे पण आता कुठे जाशील तू? निवृत्ती. काय होते? काय नाही. काय रे, सुंदर दिसते मी? नाही नाही, मी सुंदर दिसत नाही? नाही म्हणजे दिसते. मग असं बोल ना. शालू तू खूप सुंदर दिसते. काही पण तू उगाचच. उगाचच? म्हणूनच आवडतं तुझा हा बोळा स्वभाव. नाहीतर एका बाईला बघून कोणी सोडतं का? असं काही नाही. काय जगात चांगली माणसं बी आहेत. तुझ्या जगाचं सांगू नकोस. समजा मी तुला ऑफर केली तर तू काय मला नाही बोलशील? शालू, तुझ्यासारखी तोंडफाट बाईच बघितलं नाही मी आज पतूर. काय पण मनात येईल ते बोलतेस. मग काय, तुझ्यासारखं मनात ठेवून जगू? बर चल, जातो. आज लवकर जायचंय मला. मग जा ना. मी कुठे तुला धरून ठेवलं?
रात्री भेटू. कशाला? कशाला म्हणजे मी येऊ नको का? जा रे बाबा जा, नाहीतर उशीर होईल तुला. आता उशीर होत नाहीये. कशाला फोडला माझा माठ? अरे माठ कच्चा आहे की पक्का आहे, जरा चेक केला त्याने. मला काही येडी समजता? माझ्या माग माग काय येत आहे? रस्ता काय तुझ्या बाचा आहे वे, आणि तू पण अगदी मधनं चालली एकदम राणीसारखी ती. पुन्हा माझ्या माग माग यायचं नाही, नाहीतर मी पोलिसात जाईन. ए जा ना पोलिसात, कोणी अडवलंय तुला? माझा पाठलाग नाही करायचा. हा बरं आहे मग, बघायचं इकडून घ्यायचं तिकडं. काय केलं मी काय जबरदस्ती केली का? आपण जे काय करतो ते समोरच्याच्या परवानगीने करतो. आपल्याला जबरदस्तीची भाषा येत नाही, फक्त प्रेमाची भाषा येते. खरं सांगू तुम्ही दिल्यावर लय भारी दिसलंय. नवरा घरी का शिण्याची मालक, हा तुम्ही नाही सुधरायची. माहिती आहे ना, मी नाही सुधारणार. जा तिला बिघडव, आणि हे बघ संध्याकाळी वाड्यावर ये, आपण गाणं म्हणू दोघांचं. लय शॉक. जा पळकीच्या आया. हा? चला. ए ताईनू, कशाला अडकाटी करतेस? कर की पाटील साहेब म्हणतात तसं. हा, लय आनंदात राहशील बघ. आमचे पाटील साहेब दिलाचे दिलदार हाय. हे बघ, तू धंदा मांडला असशील, मी नाही. मी घरंदाज आहे. पुन्हा जर असं बोलशील ना तर जीभ जागेवर राहायची नाही तुझी. मर आपल्या कर्मानं, माझं काय? पिळ मिशील ती पैलवान जसा
तुमचा पोकळ बसा वर जाईल भसा भसा याच्या डोक्यात भरलाय भुसा वर जाईल भसा भसा तुमचा पोकळ बसा वर जाईल भसा भसा याच्या डोक्यात भरलाय भुसा वर जाईल भसा भसा मोठा तर तुमचा पोकळ बसा वर जाईल भसा भसा याच्या डोक्यात भरलाय भुसा वर जाईल भसा भसा तू काय सांगत होतास? ऑफिसमधले सगळे खुश आहेत ना तुझ्या कामावर? लय खुश आहेत. समद्यांची मर्जी कमावली मी थोड्याच दिवसात. पण आता लय पैसा जमवायचा आहे. गावी दुकान काढायचं नव. पोरांची लय आठवण येते. आणि आता ताईनूला भट्टीवर बी काम करू द्यायचं नाही मला. दुःख सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, पण त्यावर किती रडावं हे आपण ठरवायचं असतं. पण एक सांगू शालू, तुझ्या मदती बगैर हे कवाच शक्य झालं नसतं. हो ना? चल मग पाणीपुरी खाऊ घाल. थांब, आलो मी. मोबाईल तो हां हां हॅलो. कुठं आहात? कुठं तुम्ही? इतके दिवस झाले फोन बिन काही नाही केला. मला काळजी वाटते ना. अगं ते संपतचं घर सोडायला लागलं, जरा काळजीत होतो. पण आता झाली ही अवस्था. आता कुठे राहत? राहतो एका मित्राकडं. कोण मित्र? हा हे आहे एक श्याम नावाचं एक. कोण श्याम? कोण? हा ते जाऊ दे. पोरं कशी आहेत? बोला. क्या रे बाबा? बाबा कसा आहे तू? मी बरा आहे पिल्ल्या. काय करतोय तू बाबा? अगं पाणीपुरी खातोय. पाणीपुरी? आम्हाला पण पाहिजे पाणीपुरी. मी आलो ना तिकडं कि मग आपण जाऊया हा खायला. हा हो बाबा, तू कधी येणार? मला तुझी लय आठवण येते. मला बी तुझी लय आठवण येते पिल्ल्या. मी येई ना लवकर. हा बाबा, शाळेत मला मास्तरांनी पुस्तक दिलं. श्यामची आई. अरे वा. बाबा, तुम्ही यायच्या आधी मला फोन करा. अभ्यासाच्या खूप गोष्टी आणायला सांगायच्या तुम्हाला. हा करतो. ते आईला दे फोन. हा देतो. मला? हा हा तू काय भी काळजी करू नको. हा स्वतःची काळजी घे मात्र. तुम्ही पण काळजी घ्या. टायमावर जेवत चला. आणि खूप टाइम झाला ना. पैसे वाढत असतील तुमचे. सांभाळा स्वतःला. हा तू बी सांभाळा. हा आणि ऐका ना, आय लव. जेव.
मी श्याम का? हं? निवृत्ती? अरे सगळं व्यवस्थित आहे ना तिकडे? काही झालंय का? पण जे होतंय ते चुकीचं होतंय असं नाही वाटत तुला शालू? हे बघ, माझी कोणतीच अपेक्षा नाही रे तुझ्याकडनं. मला माहिती आहे ना तुझं लग्न झालंय, तुला मुलं आहे, एवढं कळतं रे मला. चल चल पाणीपुरी खायला. मला तर खायची आहे बाबा. भैया एक मिठी पाणीपुरी दे ना. मग अजूनही शालूकडे राहतोस? माझी बायको पण नाही यार, मला माफ कर, तुला नाही ठेवता आलं. जाऊ दे रे. तू आज गाडी नाही लावली? नाही लावली. मी म्हणलो ऑफिस सुटल्यावर बघू तू भेटतो का म्हणून आलो. चल बसूयात, थोडी थोडी घेऊ. चल अरे चल ना, मी आहे ना. चल चल. अरे चल रे, मी आहे. चल. अरे संपत. शालू फोन वाजला का? नाही. मला काय वाटलं मग असं बघू. नाहीये का? थोडस. डॉक्टरकडे जायचंय? जाऊन आलो परवाच. औषधं बी दिलेत, ते रिपोर्ट बी मिळणार आज. बघ काही असेल ना तर सांग मला. हा, मी जाऊन येते, जेवण पण घेऊन येते. काळजी घे. आई बरी आहे का ग? हा ताईनू, हा मालकांनी घरी बोलावलंय. कशाला? मी मालक आहे का? घरी बोलावलंय. चाल. कोण आहे रे ही? हिंदी चित्रपटातली हिरोईन आहे साहेब. येईल का आपल्या घरी घरकामाला? घरकामाला? हा, बघतो, विचारून बघतो. विचार ना मग. चांगली दिसते, असले आवडेल मला घरकामासाठी. मालक, हा ताईनू आली. हा येत आहे. कशी आहेस? चांगलीच आहेस तू.
हा ते माझी बायका पोरं मुंबईला गेलेत. मला बी तसं त्यांच्यात इंटरेस्ट नाही, तुला माहितीच आहे. तर मला बाईची गरज होती, म्हणजे घरी घरकामासाठी. तुला जमल ना? नाही जमणार. अगं तिकडे अंग मेहनत करण्यापेक्षा जरा घरकाम केलंस तर, हा काय की नाही? बाकी मग तुझी मर्जी. मला नाही जमणार. ऐ काय नवरा कुठं असतो तुझा? म्हणजे येतो का नाही? उपयोगाला येतो का नाही? हाय, बरं आहे. बरं आहे. मी जाऊ? नको. अगं बघ की, म्हणजे तुझा नवरा तिकडं, माझी बायको पण मुंबईला, म्हणून म्हटलं आपण दोघं राहिलो असतो घरात तर जरा आहे ना. वर पैसे तुला जास्त मिळणार ना. एवढ्या पैशात भागतं माझं मालक. अरे पण तसं भागतं म्हणजे पण आमचंच भाग. बरं जा, ज्यूस दुसरा भरून आण. जाऊ दे, आपण सुरूच करू कामाला आजपासून. मी असली कामं नाही करत मालक. मालक रास्ती काम म्हणजे घरकाम तुला थोडीच करायचं. नावाला घरकाम करा म्हणजे घरकामाला दुसरी बाय असणारच ना. आपलं दोघं आवडतं असं पण जर आली असतीस तर जेवायला स्पेशल. हॅलो. निवृत्ती भालदेदार का? हा बोलतोय. सर, आपण जी ब्लड टेस्ट केली होती ना, त्याचे रिपोर्ट्स आले. आज तुम्ही लॅब मध्ये येऊन घेऊन जा. हॅलो हॅलो सर. हॅलो सर, तुमचे रिपोर्ट्स आले, तुम्हाला ऐकायला येतंय ना? काय आहे रिपोर्टमध्ये? सॉरी निवृत्ती, उशीर झाला. कसं वाटतंय आता? चल उठ बघू, जेवण आणले मी तुझ्यासाठी. नकोय मला. का नकोय? अरे जेवलाच नाही तर गोळ्या असर कसं करतील? चल उठ बघू, ये थोडं तरी खाऊन घे. मला ना माझ्या गावी
स्वतःचं दुकान सुरू करायचं होतं शालू. स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. पण तू राहिलीस स्वतःच्या पायावर उभी. एवढं सगळं कसं काय जमलं ग तुला? ए, मला ना कधी कधी लय येवा वाटतं तुझा. हा, मला ना माझ्या माऊला खूप मोठं बनवायचं होतं शालू. त्या दिवशी निवृत्ती, त्या दिवशी तू त्या गाडीत कुणाबरोबर होती? त्या मोठ्या गाडीत. मला माझ्या श्रीला मोठा झाल्यानंतर असंच मोठ्या गाडीत बघायचं होतं. त्याला ना साहेब, मी तुम्हाला निवृत्ती बाबतीत सर्व जे काय घडलं ते सर्व सांगितलं. त्याने दारू पिऊन मला जे काय सांगितलं तेही मी तुम्हाला सर्व सांगितलं साहेब. साहेब, हा त्या बाईचा म्हणजे शालूचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे. म्हणजे आता निवृत्ती पकडला गेला तरी केस एकदम क्लिअर होईल. चला शेंडे, निवृत्तीच्या गावी जाऊया. बाबा येतो. आई ग जातो. शाळा सुटल्यानंतर भट्टीवर येतो. चल ग माया. कामावर नाही जायचं होय तुला? जाऊ. तुझी इच्छा. काय झालं तुम्हाला? हा, एवढे दिवस तुम्ही मला का टाळताय? काय झालं सांगा. काही नाही झालं. येळ आली की सांगेन. येळ आली की म्हणजे? काही नाही झालं. मला बरं नाही वाटत आहे. अहो बरं नाही तर मग आपण डॉक्टर कडे जाऊ ना. नको म्हटलं ना शालू. ताईनू नको. अहो पण का? तू आता माझं डोकं खाऊ नको. हा, मी निघून जाईन कुठेतरी. हा, अगं पैसे पाहिजे होते, मिळतील? अगं बाय, हायच ही एकतर आधी. कशासाठी पाहिजेत? देत नाही आम्ही असा. नवरा आजारी आहे माझा. तुझ्याकडे नाही मागते. ईद भट्टीचा मालक मी आहे का? जा मालकाकडे आज जा. मालक, मालक. नवरा आजारी असल्याचं समजलं. परत आला काय तुझा नवरा? परत आजारी येतो
आगाऊ पैसे पाहिजे होते, मिळतील का? नाही एवढं नको. 2000 घेतले बस. गरज लागेल ठेव, चांगल्या मनात देतोय. आपण कधी कोणावर जबरदस्ती नाही करत. अगं खरंच बायकांचा सन्मान करतो आपण. आपलं कसं आहे, जेव्हाच्या तवा जो कोण नडेल त्याच्या आईला तितक्या तिथं समजावायला लय आवडतं आपल्याला. 2000 घेतले, पगारातून कापून घ्या. आईला कोण कोणाला उचलून देते तेच कळना. आईला हीच तुझी आदा लय आवडते आपल्याला. एखाद्या राणीसारखा माच करते ते तायनो. आपण पण कच्च्या गुरुजाचा याला नाही काय खेळ खेळते, लय मजा येईल खेळ खेळायला. असा रंगल. आताच तुझी आठवण काढली तू आलीस. चल ये ये ये. चल गाणं म्हणूया चल ना चल ना. वाळूत बनविलेले फेसाळल्या त्या लाटेने वाहून सारे गेले. गेली करून पाने ते उजाड झाड झाले. किलबिल नसे काही घरके उदास झाले. घरके उदास झाले. मोहरलेल्या आंब्याचे मोहर गळून गेले. मोहरलेल्या आंब्याचे मोहर गळून गेले. मोहर गळून नशिबी लिहिले कर्माचे भोग तैसे. ते डाग लागलेले पुसले जाणार कैसे. एका क्षणात तुटला संसार मांडलेला. स्वप्नांच्या
आमची झाली होळी हा खेळ सारा मिटला हा खेळ सारा मिटला मोहरलेल्या आंब्याचे मोहर गळून गेले मोहरलेल्या आंब्याचे मोहर गळून गेले मोहर गळून दादा दादा बाबांना काय झालंय? त्यांना बरं नाहीये ग माऊ. दादा मग ते दोघं बोलत का नाही? आजारपणात होतं असं माऊ. दादा बाबा खूप बदललाय ना. पूर्वी आपण किती खेळायचो, खूप मजा करायचो. अगं ते बरे झाले ना की आपण पुन्हा मजा करू. हा पण कधी रे? साहेब ओ साहेब, तुम्ही माझ्या नवऱ्याचा विलास करू शकता का? बोला ना बोला, काय झालं त्यांना? त्याला ना येट झाला. काय एड्स? हा. अहो बाई, हे गाव आहे. इथे जर लोकांना कळालं ना मी अशा लोकांची ट्रीटमेंट करतोय तर हे क्लिनिक बंद होईल माझं. डॉक्टर असून असं कसं बोलू शकता तुम्ही? हो, म्हणूनच बोलतोय. अहो सकाळपासून मला काही कामं नाही का? एक तर तुमच्यासारखे लोक मला काय काय शिकवायला लागतात. इथे आमच्याकडे पेशंट नाही, धंदा आमचा स्लॅक चाललाय. प्लीज निघा. आओ निघा. आओ निघा, तुम्ही निघा. चला निघा निघा निघा. आओ. हायला कोण कोण येत आहे गावात? या. डॉक्टर साहेब, काय मदत करू शकतो मी आपली? माझ्या नवऱ्याला येट झालाय. एक काम करा, तुमच्या नवऱ्याला इकडे घेऊन या, आपण त्यांना तपासूया. तो नाही येणार हो साहेब. नाही येणार असं म्हणताय? म्हणजे मला तिकडे यावं लागेल. तुमचे लई उपकार होतील. काय होत मला? कशाला आले तुम्ही? कशाला आले? तुला सांगितलं होतं ना, तुला सांगितलं होतं ना. कसं पाय बोलू डॉक्टर? कसं पाय बोलू? तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बरे व्हाल. HIV जरी झाला असला तरी तुम्ही खूप वर्ष जगू शकता. निम्मे लोक या भीतीनेच कंगतात. मी काय म्हणतोय, ऐकून तर घ्या माझं. याला जायला सांग, याला गुमान जायला सांग. माझ्या हात काहीतरी भलत असं घडायला सांगतोय. माझ्या तुम्ही ऐकून तर घ्या. आपण वाटलं असं पुन्हा चेकअप करूया तुमचं. तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ऐका माझं, माझ्यावर विश्वास ठेवा. काळजी करू नका तुम्ही.
शेंडे या चौकात कोणाला तरी विचारायला पाहिजे. गाडी थांबा 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 थांबा. हो साहेब. ए थांब 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 थांब. थांब रे थांब. तो निवृत्ती कुठे राहतो काही माहिती आहे का? तो का चाकला आता वरती स्वर्गात करणार कत राहत असेल, त्याला कुठं जागा मिळाली काय माहिती, पण त्याची फॅमिली कुठं राहते ते दाखवू शकतो. मेला? हा. काय 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 झालं काय? पण तो संशयित खुनाचा आरोपी आहे. खुनाचा? अगो हो, पण मग तो पण ते तसं मेलच असतं लवकरच का? आता त्याला येड झाला होता ना HIV. तुम्हाला कोणी सांगितलं? होय हो, सगळ्या गावाला माहिती आहे, डॉक्टरनीच सांगितलंय. त्याचं घर दाखवता ना? हा चला दाखवतो. आपलं येणं असतं ना तिकडे. चल रे. हवालदार गाडीच्या मागे घ्या. घरासमोर थांबव रे. हा थांबव. हा हे बघा निवृत्तीचं घर. खोटं बोलत नाही आपण. गचाकला की नाही बघा. चले मरू दे, मेलेल्या माणसाची काळजी नसते करायची. या बघा. पोलीस चौकशी. साहेब हाच तो निवृत्ती. जे झालं ते वाईट झालं, पण पोस्टमॉर्टमसाठी आम्हाला निवृत्तीची बॉडी ताब्यात घ्यावी लागेल. शेंडे इथल्या लोकल पोलीस स्टेशनला कळवा. हो साहेब. बराच वेळ झाला ना. आय एम शुअर मिळायला पाहिजे तेवढं. हाय, मी डॉक्टर शिखर खाने. हॅलो. मी इन्स्पेक्टर काळे. ओके बसा. थँक्यू. PMचा रिपोर्ट आला? हा काय आताच मी घेऊन आलो. गुड. सो डॉक्टर, वॉज अ कॉज ऑफ डेथ? जस्ट सिव्हिअर हेड इंजुरी आणि इंटरनल ब्लिडिंग. बस एवढंच? अजून काही? काही नाही. तसाही तो इन्फेक्टेड होताच. इन्फेक्टेड होता तो, पण एक TBचा रिपोर्ट आलाय फक्त. TB? म्हणजे तो HIV इन्फेक्टेड नव्हता? HIV तर अजिबात नाही. म्हणजे त्याला एड्स नव्हता? त्याला फक्त सिव्हिअर हेड इंजुरी होती आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हो शिट. नाही एक मिनिट. तो तिच्या त्या मैत्रिणीबरोबर राहत होता जी HIV इन्फेक्टेड होती. मग याचा रिपोर्ट नॉर्मल कसा? नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. त्या मुलीला एड्स असला, HIV असेल म्हणजे त्याला व्हायलाच पाहिजे असं नाही. कदाचित त्याने कॉन्डम वापरला असेल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक निसर्गाचा नियम आहे म्हणा, किंवा एक मनुष्याची आपल्या एक ॲनाटॉमी असते म्हणा, शरीर रचना असते. त्याच्यामध्ये मोस्टली काय होतं की स्त्रियांचा जो भाग असतो त्याला एक ओलावा असतो आणि पुरुषांची जी जागा असते ती तशी कोरडी असते. पण
कोरड्या जागेला जर समजा काही डॅमेजेस असतील, काही जखमा आहेत आणि त्यामुळे ओलावा आला असेल, बरोबर तर हा एड्सचा जंतू पटकन ट्रान्सफर होतो. त्याला 3 सेकंद पुरतात ट्रान्सफर व्हायला. आणि हा जो तुमचा पेशंट आहे त्याला तिथे काही जखमा नव्हत्या, व्यवस्थित कोरडेपणा होता. आणि कोरडेपणामध्ये एड्सचा जंतू 3 सेकंदामध्ये तिथे ट्रान्सफर होऊ शकत नाही. त्यामुळे जे मी मगाशी म्हटलं की स्त्रीकडून पुरुषाला एड्स होण्याचे चान्सेस हे कमी असतात आणि पुरुषाकडून स्त्रीला एड्स होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. म्हणजे याचा अर्थ निवृत्तीला एड्स झाला नव्हता. हा पेशंट ॲक्सिडेंटमुळे गेला. त्याला TB होता, पण हा HIV पॉझिटिव्ह अजिबात नव्हता. म्हणजे एवढे दिवस तो स्वतःला नाहक त्रास करून घेत होता. ही गोष्ट त्याच्या घरच्यांना सांगायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. ताईनो, झालं ते चांगलं झालं. तो जाणार होता, तो गेलाच. आणि शेवटी बाईला नवऱ्याची तर गरज असतेच ना. तसं तुझ्यात आणि माझ्यात आता काय वाईट आहे? हां, मी आहेच की मग. हां, चालतंय ना, आपणच लग्न करू. आयला काय बाई भंगार आहे रे. अरे इथं आता अशा प्रसंगात मी तिला समजावून सांगत होतो. काय प्रसंग आहे, नवरा गेलाय, जाळाय निघालाय, अशा प्रसंगात समजावून सांगत होतो, कळत नाही, उलट बोलते. दिली कानाखाली वाजून खानखानच्या मायला. आहे तर काय तिचा नवरा काय कोणी होता ते नवरा आपल्याला काय माहित, पण ते पोलिसांमुळे कळलं. आणि वर एड्स होता, आपण थोडी तपासलं, पण डॉक्टर लोकांमुळे कळलं. चायला असला बल लोकांना एड्स लय वाईट असतो, नुसतं बघेल तरी होतो माणसाला. ही असली माणसं आपल्या गावात नाही पाहिजे कोणी. त्याला सगळ्या अशा माणसांच्या पिढीला सुद्धा कोणी राहायचं नाही. चला रे सगळे, मायला घे चालून स्वतःला तिच्या मायला. चला एक माणूस इथं थांबता कामा नये. चला काम पडलं का नाही, दाखवतो सगळ्यांना. तुझ्यासाठी नवा कोरा मोबाईल. या मोबाईलमुळे दूर राहून मी जवळ येऊ आपण. मी आता लांब जातो आणि तुला कॉल करतो. हा ताईनू, हा काय हॅलो म्हणायचं. हॅलो, कशी आहे माझी राणी. आय लव्ह यू. बरं मग पप्पी दे पटकन. त्यांनी वृत्तीला म्हणे एड्स झालता. अरे बापरे, काय म्हणतेस? ती काय त्याची पोर चालल्यात. आपल्याला काय करायचं, करू का मग? चला करा. काका, काय रे? 2 किलो तांदूळ पाहिजेत. तांदूळ पाहिजे? या दुकानाच्या समोर ना पुन्हा दिसायला नाही पाहिजे, कळलं का? काका, चल निघितून. पैसे आणलेत. तुला बोललो ना एकदा, निघितून. काका द्या ना. अरे चल चल निघ. काका द्या ना. अरे जा ना बाबा.
थांबा, या मंदिरात अजिबात प्रवेश नाही. चाल देवा इथून. चाल देवा इथून. चाल देवा. कोण तायनू ए काशा अरे जरा पण काम करते आणि ते इथं नाचल्या हकल 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 दिला केलं कोणी कामाला सांगितलं इथं चल चल हकल दिला जाऊ ना ऐक ना म्हणजे मला काय प्रॉब्लेम नाही पण ते तुझा नाही ना फालतूचं इकडचं दुखणं नको आपल्याला हकल हकल मग तिला हकल अरे शिव नको तिला नाही 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 हकल 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 लांबरे छान दगड डॉक्टर यांना अजिबात शाळेत घेऊ नका. अहो असं कसं, ही सरकारी शाळा आहे आणि तुम्ही यांना शाळेत येण्यापासून रोखू शकत नाही. ठीक आहे, मग आम्ही आमची मुलं दुसऱ्या शाळेत पाठवू. बरोबर आहे मास्तर, ही मुलं या शाळेत राहणार असतील तर आम्ही आमच्या मुलांना पाठवणार नाही. एकदम बरोबर ए काय 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 चालवलंय रे? काय दंगा चाललाय इकडे रे? अरे काय आहे पोरांच्या वतीत कटकारस्थान चालवलंय तुम्ही? कशाला काय गडबड चालवली इकडे? ही मुलं या शाळेत राहणार असतील तर आम्ही आमच्या मुलांना दुसऱ्या शाळेत पाठवू. अरे त्याच्या बापाची सजा त्याच्या पोरांना का देत आहे? त्याच्या बापाला एड्स होता हे कोणाला माहित सुद्धा नाही आणि एड्स होता हे आपल्याला कोणाला कळू सुद्धा द्यायचं नाही. काय तू बोलतो कशाला? तू नाही नाही पाटील, तुम्हाला जे काय बोलायचे ते बोला, पण या पोरांबरोबर आमची पोरं या शाळेत शिकणार नाही म्हणजे नाही. अरे त्याच्या पोरांना काय 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 तू सुद्धा काशीनाथ आहे? काय ते अरे काय मूर्खपणा चाललाय सगळा? मुलांवर अन्याय होतोय. हेच आहे का एवढा विशेष रोग नाही? त्याने माणसं मरतात लवकर, पण एवढं काय लक्ष द्यायचं काय कारण आहे? ए सयाजी, आता पुळका आला काय तुला माझ्या पोरांचा? मला भट्टीवरून काढून टाकलीस तेव्हा काय नाही वाटलं? आता उगाच दया दाखवू नकोस. ए काय तुझी मुलं माझी मुलं करते का? आपली मुलं म्हण ना. लग्न झालं असलं काय, लग्न झालं नसलं काय, तू हो म्हणाली असतीस आपल्याला पण 2 चांगली पोरं झाली असती. हे काय मी तुमच्या बापाचा फ्रॉड? तमाशा नको सयाजी. ए या परिस्थितीनं फक्त मी तुला बाहेर काढू शकतो. त्या दिवशीच्या थोबाडात विसरलास काय? दुसरी मारायची पण हिम्मत हाय माझ्यात. आता बघच मी काय करतो ते. आतापर्यंत इज्जतीनं वागलो, आता इज्जतीची बेइज्जत कशी करतात ती पण तुला दाखवतो. ए चला रे सगळे मुख्याध्यापकाच्या ऑफिस मध्ये. ए सरे का मस्त लावा तुमचा नंबर लावा तिकडे. सयाजी, अरे इतरांना आपल्यासारखं समजू नकोस. अरे माणूस मला शिकवतोय मस्त रे. उद्यापासून या मुलांची शाळा बंद होणार आहे. जिथं कळतं की यांचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे, पण तुझा निर्णय तू घे. मंडळी, गावातल्या लोकांचा आग्रह असतो, आपण तात्काळ मीटिंग बोलावली आहे. सयाजीचा आग्रह असतो. तुम्ही बोलव, मध्ये बोलू नका अजिबात. तर निवृत्ती चक्करीनं आपल्या गावची खूप बदनामी झाली. बरोबर. तेव्हा कोणाला काय मत मांडायचं असेल तर बोला. निवृत्तीची दोन्ही मुलं खूप हुशार आहेत. त्यांच्या भवितव्यासाठी त्यांचं नुकसान होणे, त्यांच्यावर अन्याय होणे एवढीच माझी सदिच्छा आहे. पण या प्रकरणात मी पडणार नाही.
मायला पडायचं काय कारण बी नाही. मी काय म्हणतोय तुम्हाला पटतंय का बघा. बोला साईजी. ह्या ताईनोची आपण सरकारी रुग्णालयात तपासणी करू. जर तिला रोग असेल तर परत अशीच एक मीटिंग घेऊ आणि नसेल रोग तर काय समस्याच येत नाही. काय बोलता साईजी बोलतोय ते बरोबर आहे. नाही या तायनूची अग्निपरीक्षा होऊन जाऊ दे सरपंच साहेब. आणि या बाबतीत मंडळी तुम्हा सर्वांचं जर एकमत असेल तर सयाजीच्या या मताशी मी सहमत आहे. लांब मला पाहायचं वावडे हॉस्पिटल मधल्या. चला चला लांब. स्पर्श सुद्धा करू नका. रोगाला निमंत्रण नको. नमस्ते. तुमचे रिपोर्ट्स आलेत. तुम्ही काळजी करू नका. काय काय म्हणतात रिपोर्ट? यांना काही नाहीये. काय नाहीये? काय कसं काय नाहीये? यांना एड्स नाहीये? काय सांगता? कसा नाही? यांचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. ठीक आहे तुम्हीच बघा. हो डॉक्टर मला माहिती आहे 500,000 रुपये घेऊन तुम्ही रिपोर्ट बदलता. तुम्हाला काय जास्त पैसे पाहिजे असतील मी देतो पण खरा रिपोर्ट काय ते सांगा. हा रिपोर्ट नॉर्मल आहे. एकदा सांगितलं ना तुम्हाला नॉर्मल आहे म्हणून. चला निघा आता. अरे ज्याला रोग आहे तो म्हणतो की एड्स आहे म्हणून आणि तुम्ही म्हणता नाही. अख्ख्या जगात बी पॉझिटिव्ह म्हणतात आणि तुम्ही म्हणता याच्या निगेटिव्ह. चायला का डॉक्टर आहे का काय तुम्ही? अर्ध रोग डॉक्टर नर्स लोकांना वाटतात. मी सांगतो गावाला काय सांगायचं ते बसा तुम्ही. आहे म्हणजे मी सांगतो ना. मी सगळ्यांना सांगतो तिला एड्स आहे म्हणून. चला रे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही HIV निगेटिव्ह आहात. तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. मला कशाला बोलवलंय? त्याचं काय मोठ्या माणसांना बोलावंच लागतं ना. हे बघ तू काय माझा दुश्मन नाही मी काय तुझा दुश्मन नाही. पण ती ताईनू माझी दुश्मन आहे. मी तुला जे काय सांगतोय ते तुला जर पटत असेल तर त्या ताईनूला आणि तिच्या पोरांना आपण गावात दाखवू शकतो. म्हणजे आपलं कसं आहे जवाच्या तवा आणि जो कोण नडल त्याच्या आईला तिथल्या तिथं समजावा. पण आता समजावच नाही डायरेक्ट काय काय करून असं गोळा गोळा करायचा. भाव मोडवायचा ना असा भाग चाळ नुसता चाळ. सांग रे काशा कशी काशी होईल ती. हा कसं आहे माहिती का भीमा? हा साईजीराव बघूया ना काय. बघा प्रत्यक्षात तुम्ही सगळ्यांनी बघा. म्हणजे मी हजारदा सांगितलं तुम्हाला की या बाईनं धंदा मानला ताईनून. पण तुम्हाला काय पटतच नाही. म्हणजे काय होतं दूध असतं एवढं. नासाला काय लागतं? एक छोटासा खडा मिठाचा. ही ताईनू म्हणजे मिठाचा खडा आहे. बरोबर. छोटीशी काडी असते पण काय करते? आग लावते ना मोठा भडका उठतो. म्हणजे काय होईल ना आपल्या गावाची राख रांगोळी. बघा तुम्ही आता काय ठरवायचं ते हो ठरवा. सरपंच. अहो बोला तुम्ही आता. तसं असल त्यांना गावाबाहेर हाकलावं हेच खरं. बघा मात्र तुम्ही काय करायचं. ये ताईनू घराबाहेर ये. हे ताईने चल बाहेर ये. काय ग कोण आहे अजून घरात? काय झालं सरपंच? अजून कोण कोण आहे घरात? आत. अरे बघा ना कोण आहे आतमध्ये. ताईने काय करत होता? काय हे भीम्या तू कसा आला रे हात? कस काय आला म्हणजे? गाववाले समोर नाटक करते होय. 500 रुपये दिलेत मी तुला. 500? मला तुला बदनाम करायला ह्यांनी सांगितलं होतं. सरपंच गावचे ठेकेदार ना तुम्ही?
मग एखाद्याने एखाद्यावर बोट दाखवलं खरं खोटं न करता तुम्ही लगेच त्याला शिक्षा द्यायला निघता? सांगा ना, लाज नाही वाटत तुम्हाला? पाटील पाटील तुम्ही भडकवलं ना गावाला. तुम्हाला माहिती होतं माझ्या नवऱ्याला रोग झाला नव्हता, त्याला एच नव्हता झाला. तुम्ही अख्ख्या गावाला भडकवलं. बायकांवर रोग जमवतात, या भीम्याचं काय करणार? नाही नाही पण बोलायची म्हणली का? मोठं पाणी नाही का? आयला रोज 10 जणांबरोबर झोपते आणि म्हणजे सती सावित्री. 500 रुपयाने 5000 होतात. 10 ऐक तुमचं कसलं कोर्ट? आमचं सुप्रीम कोर्ट आहे. चला रे, न्याय झाला. काय कोणाचं केलं? माया, तायनू, माया, श्री, आज मुली शाळेजवळ फिरकलीच नाहीत. हा हा माया, श्री, तायनू, माया, माया, श्री, माया, श्री, श्री, माया, माया, तायनू, धोक्याच्या बाहेर आहेत. तुम्ही अगदी योग्य वेळेला घेऊन आलात त्यांना. काळजी करू नका. कीटकनाशक घेतलं होतं त्यांनी, पण ते कमी तीव्रतेचं आणि जुनं असल्यामुळं ते सर्वजण वाचले आणि मी त्यांना वाचवू शकलो. देवासारखे धावून आलात आणि अख्खं कुटुंब वाचवलं तुम्ही. ते आमचं कामच आहे. चला येतो, काळजी घ्या. माझ्यासारखा एक मास्तर सांत्वन करण्यापलीकडे काही करू शकत नाही. तैनू, या वेडेपणाबद्दल दुसरं काय म्हणायचं ग? अगं, तुझं काही बरं वाईट झालं असतं तर या पोराने कोणाच्या तोंडाकडे पाहिलं असतं? मास्तर, आमच्याकडे दुसरा कुठला पर्याय पण नव्हता. निवृत्तीच्या चुकीची शिक्षा आम्ही का भोगायची? पण माझं चुकलं मास्तर, माझं चुकलं. अगं, समजू शकतो, पण एक लक्षात घे बाळा, भीक मागून पुन्हा आयुष्य माणसाला मिळतंच असं नाही ना.
लक्षात ठेव, या जर पोरांच्या वयाची असतीस ना तर या चुकीसाठी मी तुला शिक्षा केली असती. पोरगाच्या बाहेर उभं केलं असतं. पण मास्तर, आता मी जगणार आहे माझ्यासाठी नाही, या माझ्या पोरांसाठी. हे दायनो, तिकडच थांब. हे दायनो, आईला परत आपल्या गावात आला वे. ह्या गावात तू यायचं काही काम नाही, चाल निघ. शानपणा करू नको सयाजी. तुला माहितीये मला, माझ्या पोरांना, माझ्या नवऱ्याला काय रोग नव्हता. तू गावाला भडकवला. हे आम्हाला काही सांगायची गरज नाही, आम्हाला काय माहित नाही, आम्ही काय ऐकणार नाही. आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलंय तू या गावात नाही पाहिजे. काय बरोबर आहे की नाही? चला हाकला. हे तायनो, सायजी म्हणतात एकदम बरोबर आहे. आताच्या आता गाव तुला सोडावं लागेल. अगं तुझ्यामुळं गावचं वातावरण खराब व्हायला लागलंय. सरपंच, माझ्यामुळे काय गावचं वातावरण खराब होणार? या सयाजी सारखी घाणेरड्या मनाची माणसं चालतात तुम्हाला या गावात? आणि सयाजी, मला मिळवण्याचे एवढे प्रयत्न केले तू, पण मी तुला नाही मिळाली म्हणून मला बदनाम केलीस. माझ्या पोरांना त्रास दिलास, आमचं जगणं मुश्किल केलंस, अख्ख्या गावकऱ्यांना आमच्या विरोधात भडकावलंस. त्या दिवशीची थोबाडात विसरलास काय? हे गीते, ती एवढी मला फडाफडा बोलते, तुला लाज नाही वाटत? घे दगड आणि हाण तिला. आम्ही कमजोर आहे म्हणून तू आमच्याशी असा वागतोय, आमच्यावर जबरदस्ती करतोय ना? पण तो देव बघतोय, तुझ्या कर्माची शिक्षा तो तुला जरूर देणार, तो नाही सोडणार तुला. हे गीते, बघतेस काय? हाना हाना सगळ्यांनी. मला कीव येते तुमच्या सगळ्यांच्या वागण्याची, विचारांची, सगळ्याची. आणि हे सगळं तू केलं सयाजी. तू केलं सयाजी तुझा पुरुषी अहंकार जपण्यासाठी. एका बाईनं तुला नाकारलं ना म्हणून. गावात आम्हाला जास्त बरे काम धंदा करून दिला नाही. मला या पोराला शाळेमध्ये शिकू दिलं नाही. मंदिरातून सुद्धा बाहेर काढलं. का रे का? तुम्ही काय मला गावातून बाहेर काढणार? मलाच नाही राहायचं तुमच्या या गावात. आम्हीच जातो तुमच्या या गावातून.
हरलास तू सयाजी, हरलास तू, हरलास तू. फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा.